नमस्कार वेस्टर्न कॅपिटल फॅमिली. आज आपण लेक्चर 3 हे बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण कॅन्डलस्टिकचं पूर्णपणे माहिती घेणार आहोत. त्याआधी जे कोणी हे नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी सांगतो, आपण बेसिक टू ॲडव्हान्स ही पूर्णपणे एक सिरीज तयार करत आहोत, जी की पूर्णपणे ऑर्गनाइज वेमध्ये असेल. जर तुम्ही ही सिरीज जर पूर्णपणे कंप्लीट केली तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एक प्रॉपर पद्धतीने ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता, प्लस स्विंग ट्रेडिंग वगैरे असे पण सगळे काही ट्रेड्स तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला स्टार्टिंग पासून एंड पर्यंत ही सगळी काही सिरीज आहे ती कंप्लीट करायची आहे. सो सिरीज 1 ही आपली इंट्रोडक्शन व्हिडिओ होती स्टॉक मार्केटची. सिरीज 2 इथे आपण अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड काय असतात, साइडवेज म्हणजे मार्केटमध्ये काय काय पद्धतीचे ट्रेंड्स असतात, ट्रेंड लाईन, सपोर्ट रेशन, ह्या सगळ्या आपण ते सिरीज 2 मध्ये पाहिलेलं आहे. सो ज्यांना कोणाला जर माझ्याबद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी आपली यूट्यूब म्हणजे आपल्या प्लेलिस्टमध्येच इंट्रोडक्शनची एक व्हिडिओ आहे, त्यावर तुम्ही जाऊन बघू शकता की मी काय करतो आणि कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो. ठीक आहे. सो लेक्चर 1, लेक्चर 2 आणि इंट्रोडक्शनची व्हिडिओ इथे तुम्हाला आय बटन असेल त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. सो वेळ न घालवता आपण आता लेक्चर 3 चालू करूया. आणि जरूर लेक्चर 1 आणि लेक्चर 2 बघा, कारण का हे जे लेक्चर 3 जे आहे हे लेक्चर 2 वर डिपेंड आहे आणि त्याआधी तुम्हाला स्टॉक मार्केट काय हे पण माहिती पाहिजे. सो पहिल्यापासून बघत या. आपण ही पूर्णपणे जर्नी तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा. नंतर एकदा का आपलं जे काय मी तुम्हाला शिकवतो त्याच्यावर आपण लाईव्ह ट्रेडिंग पण करणार आहोत सोबत. सो जर्नी आपण करूया. ठीक आहे. सो आता आपण लेक्चर 2 चालू करूया, वेळ नाही घालवता. ठीक आहे. सो आता लेक्चर 3 जे आहे हे आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्नचं आहे. ठीक आहे ना. सो कॅन्डलस्टिक मध्ये काय काय असतात कॅन्डलस्टिक पॅटर्न ते आता आपण चालू करूया. पहिली गोष्ट आपल्याला हे माहिती करून घ्यायची कॅन्डलस्टिक काय. सो कॅन्डलस्टिक हे जापनीज कॅन्डलस्टिक आहे. ठीक आहे. पहिल्या ज्यावेळेस मार्केटची जी प्राइस आहे त्याला आपण कॅन्डलस्टिकच्या पद्धतीने बघतो की प्राइस वर कशी जाते, प्राइस खाली कशी येते, हे आपण कॅन्डलस्टिक पद्धतीने बघतो. ठीक आहे ना. सो कॅन्डलस्टिक मध्ये मेनली 2 कॅन्डलस्टिक असतात, एक असते बुलिश कॅन्डल, एक असते बेरिश कॅन्डल. ठीक आहे ना. तर बुलिश कॅन्डल म्हणजे काय, ज्यावेळेस प्राइस वर जाते त्यावेळेस आपण त्याला बुलिश कॅन्डल म्हणतो, ज्यावेळेस प्राइस खाली येते त्यावेळेस आपण त्याला बेरिश कॅन्डल म्हणतो. ठीक आहे. सो मेनली कॅन्डलस्टिक मध्ये 2 पार्ट असतात. कोणकोणते 2 पार्ट असतात, एक म्हणजे बॉडी आणि दुसरं म्हणजे विक. ठीक आहे ना. कोणती बॉडी असते, आता बघा ही प्रॉपर एक आपली पद्धतीची एक कॅन्डल आहे. ठीक आहे ना. सो कॅन्डल मध्ये काय काय दिसते तुम्ही हे बघा. एक तर तुम्हाला हा जो एक पूर्ण भरलेला भाग दिसतो. ठीक आहे ना. सो ह्याला आपण म्हणतो बॉडी. काय म्हणतो याला आपण, बॉडी. प्राइसने काय केलं, इथून तेवढं ट्रॅव्हल केलं, याला आपण काय म्हणतो, बॉडी म्हणतो. पहिलं समजून घ्या, याला आपण काय म्हणतो, बॉडी. त्याच्यानंतर तुम्हाला जी वरती जे हे दिसतंय, एक असे पतलीशी कॅन्डल ही दिसते, स्टिक दिसते. ठीक आहे ना. किंवा एखादी काठीसारखं दिसते. सो त्याला आपण म्हणतो विक. काय म्हणतो, विक. मग खाली पण एक विक आहे, खाली पण एक विक आहे, वरती पण एक विक आहे, अशा दोन्ही साईडला विक आहे. ठीक आहे ना. सेम रेड कॅन्डल मध्ये पण एक बॉडी आहे. ठीक आहे. आणि सेम इथं वरती पण एक विक आहे आणि खाली पण विक आहे. ठीक आहे. सो कॅन्डल मध्ये मेनली 2 पार्ट असतात, एक म्हणजे बॉडी, ठीक आहे, आणि दुसरे म्हणजे विक. आता विकला काही जण जी काही कॅन्डलच्या वरती विक असते त्याला अप्पर शॅडो पण म्हणतात आणि जी कॅन्डलच्या खाली असते त्याला लोअर शॅडो पण म्हणतात. पण आपण सिंपल ठेवायचं कॅन्डलस्टिक मध्ये, एक असते बॉडी आणि एक असते विक, बस. बाकी काही बघायचं नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता बुलिश बेरिश समजलं आपल्याला आणि कॅन्डल मध्ये बॉडी आणि विक हे काय असतं हे पण आपल्याला समजलं. ओके. आता आपण मेनली कॅन्डल क्रिएशन मध्ये. कॅन्डल क्रिएशन मध्ये ना 4 इम्पॉर्टंट पॉईंट असतात. कोणकोणते, O, H, L, C. O म्हणजे कॅन्डल कुठे ओपन झाली, H म्हणजे कॅन्डलने काय हाय क्रिएट केला, L म्हणजे कॅन्डलने काय लो क्रिएट केला आणि C म्हणजे कॅन्डल कुठे क्लोज झाली. काय काय, O म्हणजे कॅन्डल कुठे ओपन झाली, ओपन, हाय, लो, क्लोज. ओपन, हाय, लो आणि क्लोज. OHLC. ठीक आहे. सो आता आपण बघूया ग्रीन कॅन्डल मध्ये. ग्रीन कॅन्डल ही नेहमी बॉडीच्या डाऊन साईडला ओपन होते. कुठे होते बघा, बॉडीच्या डाऊन साईडला. बॉडीच्या डाऊन साईड आता मी तुम्हाला पण सांगितलं बॉडी केवढी आपली ही आहे, बरोबर ना. मग बॉडीचा जो डाऊनचा पार्ट आहे इथे, ठीक आहे ना, इथे ही नेहमी कॅन्डल, ग्रीन कॅन्डल बॉडीच्या डाऊन साईडला ओपन होते. त्यानंतर H म्हणजे कॅन्डलने काय हाय क्रिएट केला. मग कॅन्डल मध्ये सगळ्यात टॉपचा पार्ट विकला धरून, विक पण त्यामध्ये कॅल्क्युलेट करायची. विकचा सगळ्यात म्हणजे सगळ्यात टॉपचा जो पार्ट आहे तो असतो कॅन्डलचा हायवाला पॉईंट. ओके. त्याच्यानंतर L, मग कॅन्डलचा सगळ्यात लोएस्ट पॉईंट काय आहे तो म्हणजे L म्हणजे काय, लो. मग कॅन्डलचा हायेस्ट पार्ट जो आहे तो हाय आणि कॅन्डलचा लोएस्ट पार्ट आहे तो जो लो. ओके. हाय आणि लो प्रत्येक कॅन्डलचा सेम असतो. म्हणजे सगळ्यात टॉपचा कॅन्डल मध्ये, एका कॅन्डल मध्ये सगळ्यात हायेस्ट जो पॉईंट आहे त्याला आपण हाय म्हणतो आणि कॅन्डल मध्ये सगळ्यात लोएस्ट जो पॉईंट आहे त्याला आपण लो म्हणतो. ठीक आहे. जे काय चेंजेस होतात ते फक्त बॉडी मध्ये होतात. ओके. सो मग ग्रीन कॅन्डल ही नेहमी बॉडीच्या डाऊन साईडला ओपन होते. कुठे ओपन होते, बॉडीच्या डाऊन साईडला. हे लक्षात ठेवा मी काय म्हणतो बरं का. आणि ग्रीन कॅन्डल ही क्लोज होताना बॉडीच्या वरती क्लोज होते. कुठे क्लोज होते, बॉडीच्या वरती.
ठीक आहे ना, हे लक्षात घ्या. बॉडीच्या खाली म्हणजे हा जो बॉडीचा लोएस्ट पॉईंट आहे इथे वीकला धरायचं नाही, ठीक आहे ना. बॉडीच्या खाली ओपन होते आणि बॉडीच्या हायेस्ट पॉईंटला येऊन इथे क्लोज होते. हे झाले ग्रीन कॅन्डल. ओके, आता येऊ आपण रेड कॅन्डल मध्ये. रेड कॅन्डल मध्ये पण आपण काय काय बघणार, OHLC. आता मी तुम्हाला काय सांगितलं, जो आपल्या कॅन्डलचा टॉपचा पार्ट आहे तो असणार हाय, कॅन्डलचा डाऊनचा पार्ट आहे तो असणार आपला सगळ्यात लोएस्ट पॉईंट. मग हाय आणि लो कोणत्याही कॅन्डल मध्ये चेंज होत नाही. सो मग बॉडीचा टॉपचा जो पार्ट आहे, ठीक आहे ना, रेड कॅन्डल मध्ये ही रेड कॅन्डल ओपन होताना ही बॉडीच्या वरती ओपन होते. कुठे ओपन होते, बॉडीच्या वरती ओपन होते. आणि क्लोज होताना ही बॉडीच्या खाली क्लोज होते. ठीक आहे, समजलं. सेम ग्रीन कॅन्डलचे वाईस वर्सा. ग्रीन कॅन्डल कुठे ओपन होते, खाली ओपन होते. ठीक आहे ना. मग ग्रीन कॅन्डल बुलिश का म्हणतो आपण, कारण का प्राइस वर जाते. वर जाण्यासाठी काय करते प्राइस, पहिले प्राइस खाली ओपन होते आणि नंतर प्राइस वर जाते, म्हणून ही कॅन्डल ग्रीन होते. आणि ग्रीन कॅन्डल झाल्यामुळे त्याला आपण बुलिश कॅन्डल असं पण म्हणतो. ठीक आहे ना. रेड कॅन्डल मध्ये प्राइस वर ओपन होते आणि सेलर्स काय करतात, त्याला खाली घेऊन येतात, म्हणून त्या कॅन्डलला आपण बेरिश कॅन्डल असं पण म्हणतो. म्हणून ती कॅन्डल रेड पण तयार होते. वर ओपन झाली आणि जर प्राइस खाली आली तर त्याला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो आणि तीच कॅन्डल आपली रेड पण होती. समजलं बुलिश आणि बेरिश मध्ये? समजलं असेल तर कमेंट मध्ये कमेंट करून सांगा समजलं. ठीक आहे, म्हणजे मला समजेल की तुम्हाला समजते सगळ्या गोष्टी. ओके, सो आता आपण पुढच्या पार्टवर जाऊया. आता आपण काय करायचं, एक एक कॅन्डल बघायची, त्या कॅन्डलला कसं ट्रेड करायचं हे आपण आता बघूया. ओके, चल आता आपण बघणार आहेत नेक्स्ट, म्हणजे जी आपली पहिली जी कॅन्डल त्या कॅन्डलचं नाव काय, हॅमर कॅन्डल. ठीक आहे ना. आता हॅमर कॅन्डल पहिली गोष्ट काम होते. हे बघा, सिंपल मध्ये डोळे बंद करायचे आणि आठवायचे की आपल्या घरात एक हातोडी असते, त्याच्याने आपण घरात खेळी ठोकतो, ते आठवायचं. त्याचा बघायचा हा हॅमरचा शेप, त्या हॅमरच्या शेप सारखे तुम्हाला हे कॅन्डल दिसत असेल. ठीक आहे ना. ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल बघा. सो या कॅन्डलला आपण काय म्हणतो, हॅमर कॅन्डल म्हणतो. काय म्हणतो आपण या कॅन्डलला, हॅमर कॅन्डल म्हणतो. ठीक आहे. तर मग हॅमर कॅन्डल जर तुम्हाला कुठे चार्टवर दिसली तर त्याला ट्रेड कसं करायचं हे आपण आता शिकूया. ओके, त्याआधी आपण हे बघूया की हॅमर कॅन्डलला ट्रेड करताना असं का ट्रेड केलं जातं. आपण हॅमर कॅन्डल एक बाईंग साठी ट्रेड करतो, म्हणजे की आपल्याला हॅमर कॅन्डल नंतर आपण तिथून पुढे असं आपलं एक्सपेक्टेड असतं की प्राइस वर जाते. मग का आपण असं म्हणतो एक्सपेक्टेड प्राइस वर असते, तर हे लक्षात घ्या. आता ग्रीन कॅन्डल तर माहिती आहे आपल्याला नेहमी वर जाते, पण रेड कॅन्डल पण आहे. तर मग रेड कॅन्डल तर बेरिश म्हटलं मग मी, बरोबर ना, प्राइस तर खाली येणार. पण मग याच्यामध्ये आपण बुलिश सारखं का यूज करणार हॅमर कॅन्डलला, तर त्यासाठी तुम्हाला सांगतो. हे बघा, रेड कॅन्डल ओपन कुठे होते, बॉडीच्या वरती, बरोबर. मग बॉडीच्या वरती कॅन्डल ओपन झाली, त्याच्यानंतर सेलर्सने काय केलं, पूर्णपणे कॅन्डलला म्हणजे या प्राइसला सेल करत 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 खाली घेऊन आले. ठीक आहे ना. प्राइसला काय केलं, सेल करत 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 प्राइसला खाली घेऊन आले. त्याच्यानंतर मग इथं या पॉइंटला बायर्स आले आणि बायर्सने काय केलं, इथून बाय करत 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 म्हणजे पूर्णपणे इथं बाय केलं आणि इथून त्यांनी काय केलं, त्या प्राइसला क्लोज केलं. ठीक आहे ना. ही वीक जी तयार होते ना, याचा अर्थ काय असतो, जर समजा तुम्ही 5 मिनिटाची कॅन्डल लावताय, 1 मिनिटाची कॅन्डल लावताय, 10 मिनिटाची कॅन्डल लावताय, किंवा 1 तासाची कॅन्डल लावताय, किंवा 1 दिवसाची कॅन्डल लावताय, सो तर पूर्ण एका टाइम फ्रेमची एक कॅन्डल असते. तर असं समजूया आपण 5 मिनिटाची कॅन्डल होती, 5 मिनिटामध्ये म्हणजे असं समजा की 10 वाजता ही कॅन्डल चालू झाली. ठीक आहे ना. 10 वाजता काय झालं, कॅन्डल चालू झाली. मग 5 मिनिटाची कॅन्डल बंद कधी होणार, 10 वाजून 5 मिनिटांनी बंद होणार, बरोबर ना. 10 वाजून 5 मिनिटांनी ही कॅन्डल क्लोज होणार. ठीक आहे ना. सो मग ज्यावेळेस 10 वाजता कॅन्डल चालू झाली त्यावेळेस काय केलं, सेलर्सनी पूर्णपणे 5 मिनिटांमध्ये कॅन्डलला सेल करत म्हणजे प्राइसला सेल करत 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 खाली घेऊन आले. ठीक आहे ना. खाली घेऊन आल्यानंतर शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये काय झालं, बायर्स आले आणि बायर्सनी याच प्राइसला परत बाय करत 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 वरती आले आणि 5 मिनिटांमध्ये कॅन्डल इथे येऊन क्लोज झाली. म्हणजे 10 वाजता कॅन्डल चालू झाली आणि 10 वाजून 5 मिनिटांनी कॅन्डल इथं क्लोज झाले. ठीक आहे ना. सो मग 5 मिनिटांमध्ये काय झालं, 5 मिनिटांमध्ये सेलर्सने पूर्णपणे सेल करण्याचा प्रयत्न केला, पण बायर्सने काय केलं, बायर्सने इथे येऊन त्यांना वरती हाकललं आणि इथे येऊन बायर्सने त्याला काय केलं, क्लोज करून टाकलं. मग आता कॅन्डलमध्ये कोण राहिलेत, तर कॅन्डलमध्ये हे बघा, सेलर्स किती राहिलेत कॅन्डलमध्ये, ओपन झाली क्लोज झाली, एवढे कॅन्डलमध्ये सेलर्स झालेत आणि बायर्सने कुठून वर पुश केले, इथून वर पुश केले. मग आता मला सांगा, बायर जास्त आहेत का सेलर जास्त आहेत, कोण जास्त आहेत, हा बरोबर, काय जास्त आहेत, बायर जास्त आहेत. म्हणून या कॅन्डलला आपण बाईंग साईड सारखं ट्रेड करतो. मग आता इथून पुढे हे लक्षात ठेवा, कॅन्डल ग्रीन असो कॅन्डल रेड असो, नुसतं ग्रीन कॅन्डल म्हणून बुलिश कॅन्डल किंवा रेड कॅन्डल म्हणून बेरिश कॅन्डल म्हणायचं नाही. कॅन्डलची वीक कोणत्या साईडला आहे, कॅन्डल क्रिएट कशी झाली किंवा कॅन्डलची सायकोलॉजी काय आहे हे आधी पहिलं बघून घ्यायचं. आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दिलंय, क्लासमध्ये आपण हे पूर्णपणे एकदम इन डिटेलमध्ये जाऊन याचं आपण डिस्कशन करतो. ठीक आहे ना. सो आता आपण फक्त बघूया की आता हॅमर कॅन्डल कशी ट्रेड करायची. ठीक आहे.
आता हॅमर कॅन्डल आपण चार्टवर ट्रेड कशी करायची, तर ट्रेड करण्याआधी आपल्याला पाहिजे ते म्हणजे डाऊन ट्रेंड पाहिजे. आता डाऊन ट्रेंड काय आहे, तर डाऊन ट्रेंड मी लेक्चर 2 मध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला आहे. तुम्ही ती व्हिडिओ जावा आणि व्हिडिओ जाऊन बघून या. ती तुम्हाला आय बटन इथं आय बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ती तुम्हाला दिसेल. त्याच्यावर लेक्चर 2 मध्ये मी प्रॉपरली सांगितलं डाऊन ट्रेंड अप ट्रेंड म्हणून मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला व्हिडिओच्या की पहिली ती व्हिडिओ बघा, त्याच्यावर ह्या व्हिडिओ म्हणजे हे आहे डिपेंडेंट आहे. ठीक आहे ना. कसं आहे, आपण एक बेसिक पासून पूर्ण स्क्रॅच पासून चालू करतो बरोबर ना. सो मग आपण एक स्टेप बाय स्टेप सगळं चालू करतो. तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सगळं समजलं पाहिजे. सो जे काय पॉईंट आहे ते सगळे एकमेकाला इंटरलिंक आहे. सो लेक्चर 1 नंतर मग लेक्चर 2 लेक्चर 3 हे मी एक व्यवस्थित पद्धतीने सिरीज चालू केली. सो तुम्ही पहिल्यापासून सगळे प्रॉपरली बघा. ठीक आहे ना. चला वेळ नाही घालवत. डाऊन ट्रेंड पाहिजे आपल्याला. फर्स्ट डाऊन ट्रेंड मध्ये जर तुम्हाला हॅमर कॅन्डल भेटली तर हॅमर कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्हाला एंट्री घ्यायची आणि हॅमर कॅन्डलच्या लोला तुम्हाला एसएल लावायचा. एसएल म्हणजेच काय, स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस काय आहे, तर स्टॉप लॉस हा आपलं जीवनदान आहे, जीवन वरदान आहे असं समजलं का, की प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तसं होत नाही. मार्केटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं, पण स्टॉप लॉस आपलं काय करतं, आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करतं. ठीक आहे ना. जर समजा आपण इथे एंट्री घेतोय तर आपलं म्हणणं काय की प्राइस वर जाणार आहे बरोबर. मग प्राइस वर जात असताना जर समजा अचानक जर प्राइस खाली आली तर या लेवलच्या खाली गेल्यानंतर माझा स्टॉप लॉस हिट झाला पाहिजे आणि जे काय मी पोझिशन बाय केली आहे ती ऑटोमॅटिक इथं एक्झिट झाली पाहिजे. सो सिंपल शब्दात त्याला म्हणतो आपण स्टॉप लॉस म्हणजे गाडी चालवताना असणारा ब्रेक, की जो आपल्याला पुढे धडकवताना वाचतो आणि आपला ऍक्सिडेंट होताना वाचतो. सिंपल. ठीक आहे. सो स्टॉप लॉस आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला स्टॉप लॉस हा लावण्याचा आहे. ओके. सो हॅमर कॅन्डल आल्यानंतर फर्स्ट काय पाहिजे आपल्याला, डाऊन ट्रेंड पाहिजे. सेकंड आपल्याला पाहिजे हॅमर कॅन्डल. हॅमर कॅन्डल मध्ये आपण हॅमर कॅन्डलच्या हायच्या वरती त्याच्या पुढची नेक्स्ट कॅन्डल जर जायला चालू झाली तर आपण इथे एंट्री करणार, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावणार आणि याला आपण जिथून आपण एंट्री घेतली आणि जो आपला स्टॉप लॉस आहे हे जेवढे पॉईंट असतील ठीक आहे ना तेवढ्याच पॉईंटचं आपण वरती टार्गेट घ्यायचं. आणि जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही 1:2 पण टार्गेट इथं घेऊ शकता. ठीक आहे ना. सो मी तुम्हाला स्टार्टिंगला एकच सांगेल की तुम्ही फक्त स्टार्टिंगला 1:1च टार्गेट घ्या. का, तर कारण का तुम्ही स्टार्टिंगला थोडं तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी तुम्ही 1:1चं टार्गेट घ्या. नंतर एकदा जर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की तुम्ही 1:2 वर जाऊ शकता. मग स्टार्टिंगला आपल्याला काय करायचंय, 1:1 सिंपल. मग 1:1 म्हणजे काय, जर समजा तुम्ही एखादी गोष्ट 200 रुपयाला बाय करताय आणि जर समजा तुमचं स्टॉप लॉस 190 रुपये आहे, ठीक आहे, मग तुमचे किती पॉईंटचे स्टॉप लॉस आहे, 10 पॉईंट स्टॉप लॉस आहे. मग तुम्ही इथून वर पण 10 पॉईंटचे टार्गेट घ्यायचं. म्हणजे आपलं टार्गेट काय असणार, 210 रुपयाचं टार्गेट असणार. याला आपण म्हणतो 1:1. 10 रुपये गेले जर लॉस मध्ये तर 10 रुपये मला प्रॉफिट मध्ये भेटला पाहिजे. सिंपल. 1:1 आणि 1:2 म्हणतात काय होणार मग 220. 10 रुपये मला लॉस होता पण कमवताना मी 20 रुपये कमवतो, म्हणून याला आपण म्हणतो 1:2. ठीक आहे ना. सो समजलं हॅमर कॅन्डलला कसं ट्रेड करायचं. पहिलं पाहिजे डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड मध्ये हॅमर कॅन्डल आली की हॅमर कॅन्डलच्या हायला एंट्री घ्यायची, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचा आणि आपलं म्हणणं काय की प्राइस इथून वरती जाणार आहे म्हणून याला आपण बाईंग साईड साठी यूज करणार. सो आपण इथे एंट्री घेणार, बाय करणार, नेक्स्ट कॅन्डल जशी वरती जायला चालू होणार आपण इथे एंट्री करणार, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस. ठीक आहे. समजलं हॅमर कॅन्डल. समजलं असेल लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की सर मला व्यवस्थित सगळं समजते. याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा की हा पार्ट मला समजला नाही. त्यासाठी मी परत एखादी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून मी त्याच्यामध्ये परत चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेन. ठीक आहे. सो आता आपण जाऊया नेक्स्ट कॅन्डलकडे. ठीक आहे. आता आपण कॅन्डल नंबर 2 की आपली कोणती कॅन्डल नंबर 2 आहे, इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय, जो आपला नॉर्मल हॅमर होता त्याच्याच फक्त उलटा हॅमर. सिंपल. जो आपण नॉर्मल हॅमर होता हातोडी जी आहे आपली ते आपण सरळ धरली, ते आता उलटी धरली. मग अशी काय बघितलं होतं आपण की प्राइसला खालून वीक जास्त होती बरोबर. आता काय आहे, प्राइसला वरून वीक जास्त आहे. मग इथं काय झालंय, प्राइस वरती जाऊन क्लोज करण्याचा प्रयत्न करते पण बायर्स थोडे कमी पडतात, ते सेलर्स काय करतात, ते प्राइसला सेल करत खाली येऊन क्लोज करतात. मग वरती काय आहे, कॅन्डल वीक जास्त आहे म्हणजे कॅन्डलमध्ये सेलर्स जास्त आहेत. सिंपल. बस, बाकी काहीही डोक्यात घ्यायचं नाही. ओके. सिंपल मध्ये तुम्हाला मी सायकोलॉजी सांगितली. आता आपण जाऊया की इन्व्हर्टेड हॅमरला ट्रेड कसं करायचं. सो इन्व्हर्टेड हॅमरला ट्रेड करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे. काय पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे. जसं आपण नॉर्मल हॅमरसाठी काय बघितलं होतं, डाऊन ट्रेंड बघितला होता बरोबर. सो इन्व्हर्टेड हॅमरसाठी आपल्याला काय पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे. अप ट्रेंड मध्ये जर समजा ही कॅन्डल अशी जर आपल्याकडे आली, ठीक आहे ना, सो या कॅन्डलच्या खाली या कॅन्डलचा जो लो आहे या लोला आपल्याला एंट्री घ्यायची. म्हणजे या कॅन्डलच्या लोच्या खाली जर नेक्स्ट वाली कॅन्डल जर जायला चालू झाली की आपण इथे एंट्री घेणार, याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावणार आणि जेवढा हा स्टॉप लॉस आहे तेवढंच आपल्याला स्टार्टिंगला घ्यायचंय. नंतर एकदा तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मग तुम्हाला 1:2चा टार्गेट तुम्ही घेऊ शकता. सो मग
तुम्हाला काय काय पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे, सेकंड तुम्हाला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल पाहिजे, त्या कॅन्डलचा लो जर ब्रेक करत असेल नेक्स्ट कॅन्डल तर तुम्हाला एंट्री घ्यायची, डाऊन साईड साठी एंट्री घ्यायची. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या कंडिशन नंतर की आता इथून पुढे प्राइस खाली येणार आहे, म्हणून इथे मी आता डाऊन साईडला एंट्री घेणार आणि याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावणार आणि प्राइस आपली हळूहळू खाली येऊन आपलं टार्गेट हिट करणार. ठीक आहे, या सगळ्या कॅन्डलचे जे आहे त्याची प्रोबॅबिलिटी असते. ओके, आपण हे सगळं प्रोबॅबिलिटीवर बोलत असतो. सगळी गोष्ट म्हणजे सगळ्या मी जे गोष्ट सांगतो त्या सगळ्या गोष्टी 100% वर्क करतात असं नाही. मार्केटमध्ये कोणतीच अशी गोष्ट नाही 100% वर्क करते, कोणतीच अशी स्ट्रॅटर्जी पण नाही की जी 100% वर्क करते आणि कोणता असा माणूस पण नाही की ज्याला लॉस होत नाही. कळलं, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की जर मी शिकलो तर मला फक्त 100% प्रॉफिट होईल. लॉसेस पण होतात. प्रत्येक गोष्टीची एक ॲक्युरेसी असते. जर तुम्ही अशा पद्धतीने जर ट्रेडिंग केली तर याची 65 to 70% याची ॲक्युरेसी आहे. काय, 65 to 70% याची ॲक्युरेसी आहे जर तुम्ही ह्या सगळ्या कंडिशन सांगितल्यानंतर तर. ठीक आहे, पण जर आता जसं जसं आपण पुढे जाणार त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून काही काही गोष्टी शिकवणार. त्या गोष्टी जर याच्यामध्ये यूज केल्या तर तुमची ही ॲक्युरेसी 70 पासून डायरेक्ट 80 to 85 to 90% पर्यंत जाते. ठीक आहे ना. सो आता फक्त आपण स्टार्टिंगला एंट्री कशी घ्यायची हे बघतोय, नंतर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. म्हणजे ही गोष्ट बघायची, नंतर दुसरी गोष्ट बघायची, नंतर तिसरी गोष्ट बघायची. जसं आता आपण स्टार्टिंगला काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, लेक्चर 2 मध्ये ट्रेंड बघितला होता. त्या ट्रेंडचे यूज करून आपण काय बघतोय, आता कॅन्डल बघतोय. पुढे आपण काय बघणार आहे, सपोर्ट रेजिस्टन्स बघणार आहे किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या काय येतील ते आपण पुढे पुढे बघणार आहोत. म्हणून पूर्णच्या पूर्ण ही तुम्हाला जी सिरीज आहे ती पूर्ण बघायची आहे. ठीक आहे, आता फक्त आपण काय बघतो एंट्री. तर इन्व्हर्टेड हॅमरचं समजलं, अप ट्रेंड पाहिजे, हॅमर कॅन्डल आली इन्व्हर्टेड हॅमर तर कॅन्डलच्या लोच्या खाली किंवा दुसरी कॅन्डल चालू झाली की आपल्याला एंट्री घ्यायची, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचा. आता नेक्स्ट कॅन्डल जे आहे ते आपली डोजी कॅन्डल आहे. कोणती कॅन्डल आहे, डोजी कॅन्डल आहे. डोजी कॅन्डल म्हणजे काय की ज्या कॅन्डलमध्ये बायर आणि सेलरची फायटिंग झाली आणि या डोजी कॅन्डलला न्यूट्रल कॅन्डल असं पण म्हणतात. म्हणजेच काय, आता बघा कॅन्डलला वरती पण वीक आहे, कॅन्डलला खाली पण वीक आहे. बायर्सनी पण वर जाण्याचा प्रयत्न केला, सेलर्सनी खाली ढकललं, सेलर्सनी खाली जाण्याचा प्रयत्न केला, बायर्सनी म्हणजे वर पुश केलं. तर इथे काय होतंय, ना सेलर्स पॉवरफुल आहेत ना बायर्स पॉवरफुल आहेत. मग याच्यामध्ये कुणीच पॉवरफुल नाहीत, म्हणून ही कॅन्डल न्यूट्रल कॅन्डल आहे. ठीक आहे ना. मग आता या कॅन्डलमध्ये रेड कॅन्डल पण शकते, अशी नॉर्मल ग्रीन कॅन्डल पण शकते, ही अशी पण ग्रीन कॅन्डल असू शकते. मेनली आपल्याला काय पाहिजे, एक तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होता ना प्लस साईन, त्या पद्धतीने प्लस साईन आपल्याला पाहिजे, एक न्यूट्रल कॅन्डल पाहिजे. सो अशा कॅन्डल आपण काय म्हणतो, डोजी कॅन्डल. जी कॅन्डल ओपन झाली त्याच्या थोडस आसपास म्हणजे त्याच 1-2 पॉईंटवर किंवा 5-10 पॉईंटच्या आसपास ती प्राइस तिथे क्लोज झाली तर त्या कॅन्डलला आपण डोजी कॅन्डल म्हणतो. ठीक आहे, आता बघूया या कॅन्डलला ट्रेड कसं करायचं. ठीक आहे, आता मग याला आपल्याला ट्रेड कसं करायचं डोजी कॅन्डलला. ठीक आहे ना. आता काही जण मला प्रश्न विचारतील की सर कोणत्या टाइम फ्रेमला बघायचं किंवा कसं बघायचं, तर ते मी व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या टाइम फ्रेमला कोणती कॅन्डल कधी बघितली पाहिजे. ठीक आहे ना. सो आता येऊ आपण डोजी कॅन्डल. जेव्हा कधी पण चार्टवर तुमच्याकडे डोजी कॅन्डल येईल, काय येईल, डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डल म्हणजे ज्याचा हाय आणि लो म्हणजे न्यूट्रल कॅन्डल येईल. ठीक आहे ना, प्लस साईन सारखं. तर आपल्याला काय करायचंय, कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो मार्क करायचं. काय करायचं, कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो मार्क करायचं. सिंपल. ठीक आहे ना. कॅन्डलचा डोजी कॅन्डलचा कलर कोणता पण असू द्या, ग्रीन असू द्या, रेड असू द्या, काहीही फरक पडत नाही. फक्त आपल्याला काय करायचं, डोजी कॅन्डल आली पाहिजे. डोजी कॅन्डल आल्यानंतर आपल्या कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो मार्क करायचा. ठीक आहे ना. इथे पण बघा डोजी कॅन्डल आली तर आपण काय करणार, कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो मार्क करणार. ठीक आहे. आता कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो मार्क केल्यानंतर नीट लक्षात घ्या, मी एक शब्द मी काय सांगतो ते. ठीक आहे ना. कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो मार्क केल्यानंतर त्याच्यानंतरची कॅन्डल म्हणजे त्याच्यानंतरची एक कॅन्डल असेल, त्याच्यानंतर 2 कॅन्डल असेल, त्याच्यानंतरची तिसरी कॅन्डल असेल, त्याच्यानंतरची कोणती पण कॅन्डल जर कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलच्या लोच्या बाहेर जाऊन कॅन्डल क्लोज करत असेल तर, बघा मी काय कंडिशन वापरली, डोजी कॅन्डल आल्यानंतर डोजी कॅन्डलचा हाय आणि डोजी कॅन्डलचा लो मार्क करायचा. त्याच्यानंतरची कोणती पण कॅन्डल जर डोजी कॅन्डलचा हाय आणि डोजी कॅन्डलच्या लोच्या बाहेर जाऊन जर कॅन्डल क्लोज करत असेल तर आपल्याला कॅन्डल क्लोज केल्यानंतर आपल्याला काय करायची, एंट्री घ्यायची. ठीक आहे ना. आता इथं डोजी कॅन्डलच्या लोच्या खाली एंट्री दिसते, पण ऍक्च्युअली मध्ये आपल्याला कुठे एंट्री घ्यायची, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपल्याला इथं एंट्री घ्यायची आहे. कुठे एंट्री घ्यायची, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर. ठीक आहे ना. सेम इथं पण ज्यावेळेस डोजी कॅन्डलचा हाय आणि डोजी कॅन्डलचा लो आपण मार्क करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस कॅन्डल क्लोज झाली पाहिजे कॅन्डलच्या बाहेर. ठीक आहे ना. मग आता जर समजा ग्रीन कॅन्डल डोजी कॅन्डलच्या बाहेर जाऊन म्हणजे क्लोज झाली, ठीक आहे ना, तर ती कुठे क्लोज झाली, वरच्या साईडला क्लोज झाली. म्हणजे काय झालं, या न्यूट्रल कॅन्डलमध्ये बायर आणि सेलरच्या फायटिंग मध्ये
कोण जिंकले इथं, बायर्स विन झाले आणि डोजी कॅन्डल वरती क्लोज झाली, म्हणून आपण काय करणार, या क्लोजिंगला आपण एंट्री घेणार, याच्या अपोजिट साईडला आपण त्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावणार. सेम वाईस वर्सा डोजी कॅन्डल आली, डोजी कॅन्डल मध्ये एक रेड कॅन्डलनी कॅन्डलच्या लोच्या खाली जाऊन क्लोजिंग केली, म्हणून या कॅन्डलच्या तिथे आपण एंट्री घेणार, जिथे कॅन्डल क्लोज होणार तिथे त्याच्या अपोजिट साईडला कॅन्डलच्या वरची, डोजी कॅन्डलच्या वरती, डोजी कॅन्डलच्या वरती आपण स्टॉप लॉस लावणार आणि याचं पण आपण 1:1चं टार्गेट घेणार. स्टार्टिंगला फक्त आणि फक्त तुम्हाला 1:1चं टार्गेट घ्यायचे, बस हे लक्षात ठेवा. का 1:1चं टार्गेट घ्यायचे, कारण का आपल्याला स्टार्टिंगला कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा. एकदा का तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की नंतर आपल्याला मग त्याला प्रॉफिटला जास्तीत जास्त मॅक्सिमाइज कसं करायचं हे आपण नंतर पुढे बघणार आहोत. नंतर मी तुम्हाला हे पण शिकवणार आहे की स्टॉप लॉस म्हणजे आपलं जे टार्गेट आल्यानंतर आपण आपल्या प्रॉफिटला कसं ट्रेल केलं पाहिजे. कधी कधी काय होतं, मार्केटमध्ये वन साइडेड रॅली येतात की मार्केट ओपन झाल्यापासून क्लोजिंग पर्यंत मार्केट वर जात असतं. मग आपण कसं स्टॉप लॉस ट्रेल केला पाहिजे. स्टॉप लॉस ट्रेल करणं म्हणजे काय की जर समजा प्राइस वर जात असताना तुम्ही इथे बाय केलं, स्टॉप लॉस इथे लावला, एक ग्रीन कॅन्डल झाली, दुसरी ग्रीन कॅन्डल झाली, तुमचं 1:1चं रेशो तुम्हाला टार्गेट हिट झालं, मग तुम्ही काय करता, हा स्टॉप लॉस इथं कट करता, मग स्टॉप लॉस इथे लावता, परत ग्रीन कॅन्डल दे, परत तुम्ही स्टॉप लॉस इथे लावता, परत ग्रीन कॅन्डल दे, परत तुम्ही स्टॉप लॉस इथे लावता. जेवढं मार्केटवर जाईल, जेवढं आपल्याला पोटेन्शियल असेल तेवढं आपण त्याचं घेण्याचा प्रयत्न करतो. सो याला आपण म्हणतो स्टॉप लॉस ट्रेलिंग करणे. हे इतकं असं सोपं पण नाहीये आणि इतकं असं अवघड पण नाहीये. थोडा सिंपल आणि एक साध्या गोष्टी आहेत, फक्त याला एक लॉजिकल गोष्टींनी आपण केलं पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्टॉप लॉस ट्रेलिंग. बरं, पण आता तुम्हाला डोजी कॅन्डल समजली का, त्या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगेन. जर तुम्हाला ह्या गोष्टी पण शिकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला ह्या पण गोष्टी शिकवा, तर त्या पण गोष्टी मी त्याच्यामध्ये पुढे जाऊन ऍड करेल की स्टॉप लॉसला कसं ट्रेल वगैरे करायचं. ऍक्च्युअली हे मी सगळं क्लासमध्ये शिकवतो माझ्या, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ते मला तसं तुमचा सपोर्ट पण पाहिजे. आणि तुमच्या मित्रांना किंवा आपल्या फॅमिली मेंबरमध्ये जर कोणाला फ्रीमध्ये स्टॉक मार्केट शिकायचं असेल त्यांच्या वेळेनुसार, कारण का ही व्हिडिओ तुम्ही कधी पण बघू शकता. आपण रात्री झोपण्याआधी रील्स बघण्यापेक्षा जर तुम्ही ही जर एखादी व्हिडिओ जर बघितली फ्रीमध्ये आहे तर तुम्हाला त्याचं नॉलेज पण येईल आणि तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट पण करू चांगलं शकणार आहे. सो तुम्हाला सिंपलमध्ये काय करायचं, जास्तीत जास्त शेअर पण करत जावा, जेणेकरून मला जास्त एनर्जी येईल की मला तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या मला शेअर करतात. ठीक आहे ना. तो सो चला आता काय डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डल समजलं. डोजी कॅन्डल मध्ये बघा मी मगाशी हॅमरमध्ये आणि नोटेड हॅमरमध्ये ट्रेंड सांगितला होता, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड पाहिजे. ठीक आहे ना. डोजी कॅन्डल मध्ये मी ट्रेंड सांगितला का नाही. डोजी कॅन्डल मध्ये मी काय सांगितलं, डोजी कॅन्डल पाहिजे, डोजी कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा आणि त्यानंतर आपली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. क्लोज झाल्यानंतर आपण एंट्री घेणार डोजी कॅन्डल. ठीक आहे, सिंपल. म्हणजे जर डोजी कॅन्डलच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर डाऊन साइड साठी बघायचं, डोजी कॅन्डलच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली तर वरच्या साईडला बघायचं. का, कारण का बाहेर जिंकलेत आणि खाली क्लोज झाले तर सेलर जिंकले. ठीक आहे. मी एक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं मार्केट एक हत्ती आहे. काय हत्ती आहे, आठवतं तुम्हाला. जिकडे मार्केट जाईल तिकडे आपल्याला मार्केटला फॉलो करायचं. मग डोजी कॅन्डल म्हणजे असं समजा की इथे फायटिंग झाली म्हणजे आपला हत्ती पिसाळलेला आहे, मार्केट पिसाळलेला आहे. मार्केटचं शेपूट सोडायचं आणि शांत बसायचं. ज्यावेळेस मार्केट आपल्याला सांगेल की ज्यावेळेस हत्ती आपल्याला सांगेल की आता हत्तीवर जाणार आहे, हत्तीचं शेपूट पकडायचं, टुकू हत्तीच्या मागे जायचं. जर हत्ती अचानक फिरला तर आपला स्टॉप लॉस आपला हे वाचवायला. आणि जर तुम्ही 10 ट्रेड घेत असेल तर 7 वेळा किंवा 6 वेळा तुम्ही सक्सेसफुल जाणार आहे, 3 वेळा किंवा 4 वेळा तुमचा स्टॉप लॉस फेल जाणार आहे. ऍक्सेप्ट करायचं. ठीक आहे, लॉस झाला काही प्रॉब्लेम नाही, पण लॉस देताना आपल्याला कमीत कमी लॉस द्यायचे, प्रॉफिट करायचं आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट करायचं. ते मी तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेलिंग सांगेन. ठीक आहे ना. पण मला कमेंट करायचे, मला तुमचं कमेंट पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. सो आता आपण जाऊया नेक्स्ट कॅन्डल. ठीक आहे. आता जी आपली नेक्स्ट कॅन्डल आहे ती म्हणजे काय, इनसाइड बार. ठीक आहे ना. इनसाइड बार म्हणजे काय, इनसाइड बार म्हणजे सिंपल. इनसाइड बारला आपण मदर अँड बेबी कॅन्डल असं पण म्हणतो. जे आपली आई असते, आईच्या पोटात बाळ असते त्या पद्धतीने. ठीक आहे ना. हे कॅन्डल म्हणजे एक मदर कॅन्डल म्हणा आणि छोटी कॅन्डल म्हणजे एक बेबी कॅन्डल म्हणा. ठीक आहे. सो आता मग या कॅन्डलचा अर्थ काय आहे किंवा इनसाइड बारला कसं ट्रेड केलं जातं. सिंपल. इनसाइड बार म्हणजे पण एक कन्फ्युजन कॅन्डल. कोणती कॅन्डल आहे, आपली डोजी कॅन्डल असते ना त्या कॅन्डलमध्ये. कसं हे बघा, असं समजा की वन डेचा चार्ट चालू आहे. काय चालू आहे, वन डेचा चार्ट चालू. वन डे मध्ये काय झालं, मार्केटमध्ये आज पूर्णपणे चांगली बाईंग आली. ठीक आहे ना. बायर्सने काय केलं, पूर्णपणे चांगलं बायर्सने बाय केलं. ठीक आहे ना. म्हणजे काल. त्याच्यानंतर आज काय झालं, अचानक मार्केटमध्ये प्राइस गॅप डाऊन ओपन झाली आणि थोडीशी वरून परत प्राइसने खाली प्राइसने क्लोज केलं. मग नेमकं मार्केटमध्ये कहना क्या चाहते हो असं गत झाली ना की नेमकं प्राइसला वर जायचंय का प्राइसला खाली जायचंय हेच आपल्याला माहित नाही. मग जर आपल्या क्लिअर कंडिशन नसेल म्हणजे बायर्स पण वर नेण्याचा प्रयत्न करतात, सेलर्स खाली नेण्याचा प्रयत्न करतात. मग इथं काय झालं, परत झालं आपलं कन्फ्युजन कॅन्डल. सिंपल. ठीक आहे. मग कन्फ्युजन कॅन्डलला डोजी सारखं, डोजी म्हणजे आपली कशी कन्फ्युजन, सेम तसं कॅन्डलमध्ये ट्रेड करायचं. सेम हे झालं
ग्रीन आणि रेडचे एक्झाम्पल, सेम रेड आणि ग्रीनचे एक्झाम्पल. काल काय झालं, काल प्राइस मध्ये चांगली सेलिंग झाली, अचानक प्राइस गॅप ओपन झाली आणि प्राइस परत वरती गेली. मग इथं ना बाहेर सेलर जिंकले नाही तर बाहेर जिंकले. मग ही पण काय झाली आपली कन्फ्युजन कॅन्डल झाली. मग इनसाइड बारला कसं ट्रेड करायचं, तर इनसाइड बारला सिंपल मध्ये जे आपली मदर कॅन्डल आहे, ठीक आहे ना, मदर कॅन्डल, त्या मदर कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचं. का, जिकडे आई जाते तिकडे बाळ जातो. आपण पण बघा लहानपणी काय असायचं, आपल्या आई जिकडे असेल आपण तिकडे जायचो, बरोबर ना. सो आपण एक बाळ आहे आणि आपली आई आहे, मग आपल्या आईकडे आपण जायचो प्रत्येक वेळी, बरोबर ना. सो मदर आणि बेबी कॅन्डल मध्ये पण काय, जी आपली मेन कॅन्डल जी आहे ती आपली मदर कॅन्डल आहे, सेकंड कॅन्डल आहे ती आपली बेबी कॅन्डल आहे. मग जिकडे आई जाणार तिकडे बाळ जाणार. मग आपल्याला काय करायचं, मदर कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा. काय करायचं, मदर कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा. ठीक आहे, आता मी याचं एक्झाम्पल तुम्हाला पुढे दाखवतो. एक मिनिट थांबा. हा, हे बघा काय झालंय बघा, ग्रीन कॅन्डल झाली, ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल तयार झाली, ठीक आहे ना. आता प्रत्येक वेळेस एकच कॅन्डल होईल अशी नाही. डोजी मध्ये पण ज्यावेळेस डोजी कॅन्डल होती त्यावेळेस असं नाही की एकच कॅन्डल होईल, असं नाही, एखादी कॅन्डल होईल, परत दुसरी पण कॅन्डल होईल, पण याच्या बाहेर क्लोजिंग नाही करते, मग तिसरी कॅन्डल होईल, नंतर कॅन्डल क्लोज करेल, ठीक आहे ना. सो जसं आपण पुस्तकात शिकतो तसं कधीच मार्केटमध्ये होत नाही. मार्केट हे खूप वेगळ्या पद्धतीने चालू असतं. सो आपण बघताना पण मार्केटला तशा पद्धतीने बघितलं पाहिजे. मग इनसाइड बार मध्ये काय सांगितले की इनसाइड बार मध्ये ही आपली मेन कॅन्डल आहे, या कॅन्डलमध्ये ही एक इनसाइड बार तयार झाला, त्याच्यानंतर इथे एक इनसाइड बार तयार झाला, इथे एक इनसाइड बार, म्हणजे एका कॅन्डलमध्ये 1 2 3 3 कॅन्डल तयार झाले. पण आपली मेन कॅन्डल कोणती आहे, मदर कॅन्डल. मग आपण काय करायचं, मदर कॅन्डलचा हाय आणि मदर कॅन्डलचा लो मार्क करायचा. आता आपली ही कॅन्डल काय आहे, कन्फ्युजन कॅन्डल आहे, बरोबर ना. मग आपल्याला इथे पण काय करायचंय, ज्या वेळेस मदर कॅन्डलचा हाय आणि लो म्हणजे इनसाइड बारची जी मेन मोठी कॅन्डल आहे त्याचा हाय आणि लो मार्क केल्यानंतर त्याच्यानंतर कोणती पण कॅन्डल, मग पहिली असेल, दुसरी असेल, तिसरी असेल किंवा चौथी असेल, कधी कधी तर असं आहे की 4 4 5 5 दिवस मार्केट एका झोन मध्ये चालतं आणि नंतर 6व्या 7व्या दिवशी प्राइस त्याच्या बाहेर जाऊन क्लोज करते. सो ज्या वेळेस इनसाइड बारच्या म्हणजे जी आपली मदर कॅन्डल, त्या मदर कॅन्डलच्या हायच्या वरती जाऊन जर कॅन्डलने जर क्लोजिंग केलं, काय केलं, क्लोजिंग केलं, क्लोजिंग केल्यानंतर आपण एंट्री घ्यायची. त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे याच्या अपोजिट साईडला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आणि आपल्याला 1:2 किंवा 1:1 आपल्याला टार्गेट घ्यायचं. स्टार्टिंगला मी सांगितलं तुम्हाला 1:1 टार्गेट घ्यायचं. स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं, 1:1 आपलं टार्गेट घ्यायचं. सेम वाईस वर्सा, समजा ही रेड कॅन्डल आहे, याच्या आतमध्ये समजा ग्रीन कॅन्डल झाली, तर त्याच्यानंतर जर समजा एखादी कॅन्डलने जर बाहेर जाऊन क्लोजिंग केलं, ठीक आहे ना, तर आपल्याला काय करायचं, एंट्री घ्यायची, त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला स्टॉप लॉस लावायचं. आता बघा इथे कॅन्डलने क्लोज केलं नाहीये, ठीक आहे ना, त्याच्यानंतर ह्या कॅन्डलने क्लोज केले, मग तोपर्यंत आपल्याला वाट बघायची. जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत वाट बघायची. आता मग सर इथे एंट्री घेतली पाहिजे का, सर माझा स्टॉप लॉस खूप मोठा होतोय, मग मी काय केलं पाहिजे. त्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या कंडिशन आहेत. मग तिथे रिटेस्टच्या गोष्टी आल्या किंवा मग तिथे एंट्रीला काय केलं पाहिजे, प्राइसचं थोडं पुलबॅक बघितलं पाहिजे, मग कुठपर्यंत पुलबॅक बघितलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे पुढे तुम्हाला सांगेल. मग अशा टाइममध्ये आपला स्टॉप लॉस जरी मोठा असेल तरी पण आपण एंट्री थोडं त्या टाइममध्ये आवड करायचं. आता फक्त आपण शिकतो म्हणून समजून घ्या की काय करायचं. इनसाइड बारमध्ये आपला हाय आणि लो मार्क करायचा मदर कॅन्डलच्या हाय आणि लोच्या बाहेर जी कॅन्डल क्लोज करेल, कॅन्डल क्लोज केल्यानंतरच एंट्री घ्यायची. हॅमर कॅन्डलमध्ये मी काय सांगितलं होतं, कॅन्डलचा हाय जर हॅमर कॅन्डलचा ब्रेक करत असताना रनिंग मध्ये एंट्री घ्यायची, हे सांगितलं होतं. कॅन्डल क्लोजिंग सांगितलं नव्हतं. इनसाइड बारमध्ये आणि डोजीमध्ये मी कॅन्डल क्लोजिंग सांगितले. सो हे व्यवस्थित नोट करून ठेवा, ठीक आहे. समजलं इनसाइड बारचं. आता याचा अर्थ असा नाही की पहिली रेड कॅन्डल म्हणजे मार्केट खालीच जाईल. कधी कधी इनसाइड बार असं झालं तर प्राइस वर पण जाते, ठीक आहे ना. फक्त आपल्याला काय करायचं, कॅन्डल क्लोजिंग इम्पॉर्टंट. मग कॅन्डल वर क्लोज झाली तर वर जायचं, कॅन्डल खाली क्लोज झाली तर खाली जायचं. सेम ग्रीन मध्ये पण कॅन्डल जर खाली क्लोज झाली तर कॅन्डलला म्हणजे आपण प्राइसला खालीसाठी ट्रेड करायचं, डाऊन साईड साठी, ठीक आहे. समजलं इनसाइड बार. समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा पटापट. चलो आपण आता नेक्स्ट कॅन्डल बघू. नेक्स्ट कॅन्डल जी आहे आपली ती बुलिश अँगल फिंग आणि बेरिश अँगल फिंग, माय फेवरेट पॅटर्न, ठीक आहे ना. का फेवरेट पॅटर्न म्हणतो, तर मी तुम्हाला लाईव्ह ट्रेडमध्ये मी तुम्हाला सांगेल की मी याच्यावर कसं ट्रेड करतो किंवा हे कुठं बघितले पाहिजे, ठीक आहे ना. बुलिश अँगल स्विंग म्हणजे काय हे लक्षात घ्या. पहिली कॅन्डल रेड आहे म्हणजे मार्केटमध्ये रेड कॅन्डल म्हणजे काय, सेलर्स आहेत, आणि दुसरी कॅन्डल ग्रीन झाली पण त्या ग्रीन कॅन्डलनी पहिले जे सेलर्स आहेत त्यांना पूर्णपणे अँगल करून टाकलं. काय करून टाकले, अँगल करून टाकले. म्हणजे एक असं समजा की शार्क एक मोठा आहे आणि छोटे छोटे मासे. छोट्या माशांनी काय केलं, शार्कने पूर्णपणे खाऊन टाकले. मग इथे कोण इम्पॉर्टंट आहे, शार्क, ठीक आहे ना. शार्क इम्पॉर्टंट झाला आपल्याकडे, ठीक आहे ना. सो मग इथं काय झालं बघा, पहिली रेड कॅन्डल झाली, प्राइस खाली आली, सेलर्सने काय केलं, सेल केलं आणि अचानक बायर्स आले आणि बायर्सने पूर्णपणे या सेलर्सला खाऊन टाकलं. मग आता हे सेलर्स काय करतात, घाबरतात आणि निघून जातात.
मग त्याला ट्रेड कसं करायचं सांगतो मी तुम्हाला, थांबा. त्याच्यानंतर इथे पण बघा दुसऱ्या, आता हे झालं बुलिश एंगल्फिंग. त्याच्यानंतरचं आहे ते बिअरिश एंगल्फिंग. मग बिअरिश एंगल्फिंग म्हणजे काय की ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्या ग्रीन कॅन्डलमध्ये अचानक सेलर्स आले. म्हणजे काय केलं, बिअर्सनी काय केलं, अँगल्फ केलं बायर्सला. म्हणजे बायर्सने काय केलं, बाय करत 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 प्राइसला वर आणलं. अचानक सेलर्स आले आणि सेलर्सनी पूर्णपणे यांना अँगल्फ करून टाकलं या बायर्सला. ठीक आहे ना. सो मी याला आपण म्हणतो बिअरिश एंगल्फिंग. एंगल्फिंगचे दोन कॅन्डल, एक म्हणजे बुलिश एंगल्फिंग, दुसरं म्हणजे बिअरिश एंगल्फिंग. बुलिश एंगल्फिंग म्हणजे काय, सेलर्सला बायर्सनी अँगल्फ केलं, त्यावेळेस होतं आपलं बुलिश एंगल्फिंग. बिअरिश एंगल्फिंग म्हणजे काय, बायर्सला सेलर्सनी अँगल्फ केलं, त्यावेळेस आपण म्हणतो बिअरिश एंगल्फिंग. ठीक आहे ना. समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, परत थोडंसं बघा बुलिश एंगल्फिंग आणि बिअरिश एंगल्फिंगचं, याचं ड्रॉइंग काढून घ्या, नोटबुक जवळ ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो आता याला ट्रेड कसं करायचं बघूया. हे बघा, फर्स्ट आपल्याला आता आपण पहिल्यांदा वगैरे बुलिश एक्झाम्पल. ठीक आहे ना. बुलिश एक्झाम्पल मध्ये काय आहे की प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये चालू होते. डाऊन ट्रेंड मध्ये चालू असताना एक सेलर्स वाली कॅन्डल होती आपल्याकडे, रेड कॅन्डल होती. ठीक आहे ना. म्हणजे बिअरिश कॅन्डल होती. बिअरिश कॅन्डलला एक बायर्स कॅन्डल म्हणजे ग्रीन कॅन्डलने पूर्णपणे अँगल करून टाकले. हे बघा, पूर्णपणे अँगल करून टाकलं म्हणजे काय आलं, ही कॅन्डलला च्या खाली आणि पूर्णपणे वरती याला पूर्णपणे अँगल करून टाकलं, खाऊन टाकलं. जसं ही कॅन्डलला हे होईल, ही कॅन्डल क्लोज झाल्या आपल्याला एंट्री घ्यायची. काय म्हणते बघा बरं का, इम्पॉर्टंट लक्षात घ्या. ही कॅन्डल क्लोज झाल्या आपल्याला एंट्री घ्यायची आहे. याच्या अपोजिट साईडला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये 1:2 तर तुम्हाला भेटतं, पण स्टार्टिंगला आपल्याला 1:1च घ्यायचं आहे. पण कंडिशन काय आहे, पहिला आपल्याला डाऊन ट्रेंड पाहिजे. डाऊन ट्रेंड मध्ये जर अँगल्फिंग कॅन्डल आली तर आपल्याला कॅन्डल क्लोज झाल्या एंट्री घ्यायची, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचं आणि रॅली मस्तपणे आपल्याला घ्यायची. कारण काय, याला आपण काय म्हणतो, बुलिश एंगल्फिंग. बुलिश एंगल्फिंग म्हणजे काय केलं, बुलिश लोकांनी बायर्स लोकांनी अँगल्फ करून टाकलं आणि इथे हे सेलर्स सगळे पळून जातात आणि प्राइस हळूहळू वरती जाते. समजलं. सेम वाईस वर्सा बिअरिश एंगल्फिंग. बिअरिश एंगल्फिंग मध्ये आपल्याला काय पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे. अप ट्रेंड मध्ये ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डलला म्हणजे बायर्सला बिअर्स लोकांनी अँगल्फ करून टाकलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ही कॅन्डल क्लोज झाली की आपल्याला इथे एंट्री घ्यायची आणि याच्या अपोजिट साईडला आपल्याला काय करायचं, स्टॉप लॉस लावायचा. आणि आपलं मेन जे मी तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं 1:1चं आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे. ठीक आहे. मग 1:1चं पण घेऊ शकता आणि 1:2चं पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हे आपले झाले बुलिश एंगल्फिंग आणि बिअरिश एंगल्फिंग. समजला. जर काही समजलं नसेल याच्यामध्ये तर मला कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक कॅन्डल झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय. जर एखादी कॅन्डल समजली असेल तर मला व्यवस्थित समजून सांगा. मेन माझा मोटिव्ह काय की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही समजली पाहिजे. आणि मी जेवढं शिकवतो तुम्ही तेवढं जर शिकला तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. जास्त काही मार्केटमध्ये माहिती पाहिजे किंवा जास्त काही इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. सिंपल ठेवा मार्केटला. जेवढं तुम्ही सिंपल ठेवणार मार्केटला तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करा. जास्त कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाहीये. समजलं. तर आता आपण जाऊया नेक्स्ट कॅन्डलकडे. नेक्स्ट कॅन्डल जे आहे ते आपलं आहे मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार. मॉर्निंग स्टार म्हणजे काय, सूर्य उगवतो त्याला आपण म्हणतो मॉर्निंग, सूर्य मावळतो त्याला आपण म्हणतो इव्हनिंग. मग मॉर्निंग स्टार मध्ये काय आहे आपल्याला, आता पहिले आपण बघितले सिंगल कॅन्डल पॅटर्न, हॅमर, नंतर डोजी. त्याच्यानंतर आपण डबल कॅन्डलचे पॅटर्न बघितले, इनसाइड बार आणि एंगल्फिंग कॅन्डल. आता आपण 3 कॅन्डलचं पॅटर्न बघणार आहे. ठीक आहे. सो 3 कॅन्डल मध्ये आता आपण जे बघणार आहे ते म्हणजे मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार. मग मॉर्निंग स्टार मध्ये काय काय असतं आणि इव्हनिंग स्टार मध्ये काय काय असतं हे आपण बघूया. मॉर्निंग स्टार मध्ये तुम्हाला जी पहिली जी आहे ती आपल्याला एक रेड कॅन्डल पाहिजे, चांगली पाहिजे. चांगली म्हणजे थोडी हेल्दी कॅन्डल पाहिजे की ज्याला व्यवस्थित बॉडी वगैरे आहे, वीक पण थोडेफार नॉर्मल मध्ये आहे पण बॉडी वगैरे चांगली आहे, म्हणजे प्राइसने चांगलं मुवमेंट केलं वरून खालपर्यंत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला एक नॉर्मल कॅन्डल पाहिजे. नॉर्मल कॅन्डल म्हणजे काय की पहिल्या कॅन्डलपेक्षा दुसऱ्या कॅन्डलमध्ये प्राइस स्लो झाली, मग इथे काय होते, कॅन्डल आपली छोटी झाली, बरोबर का. त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल जी आहे ना, ती नेक्स्ट कॅन्डल ही पहिल्या कॅन्डलला पिअर्स केलं पाहिजे. तर पिअर्स केलं पाहिजे म्हणजे काय आहे की जी फर्स्ट वाली कॅन्डल आहे त्या पॉईंटचा हाय आणि लो त्याच्या 50% पेक्षा तरी आपल्याला थर्ड वाली जी कॅन्डल आहे तिने आपल्याला वरती येऊन क्लोज केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, क्लोज केलं पाहिजे. मग याला आपण म्हणतो मॉर्निंग स्टार. ठीक आहे ना. काय काय सांगितलं मी, पहिली कॅन्डल एक व्यवस्थित बेरिश कॅन्डल आहे, त्याच्यानंतर एक आपली एक छोटीशी कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर जी आपली तिसरी कॅन्डल ही फर्स्ट कॅन्डलला पिअर्स केली पाहिजे. ठीक आहे ना. मग इथे काय झालं, सेलर सेल करत होते, प्राइसने थोडं थांबली, प्राइस थांबल्यानंतर बायर्स आले आणि बायर्सने परत वरती पुश केला.
ठीक आहे ना. पुश केल्यानंतर काय होतं, हे सेलर्स थोडेफार पॅनिक होतात, त्याच्यानंतर इथं परत बाईंगची रॅली होती. मग मॉर्निंग स्टार म्हणजे काय, सूर्य उगवणे. मग उगवणे म्हणजे काय, सूर्य उगवतो ना, मग तसंच इथून मॉर्निंग म्हणजे प्राइस पण वरवर जाते. हे या पॅटर्न नंतर मी एक्झाम्पल तुम्हाला पुढे दाखवतो. आता इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार मध्ये काय आहे, पहिली आपली ग्रीन कॅन्डल आहे, चांगली हेल्दी ग्रीन कॅन्डल आहे. त्याच्यानंतर इथे एक नॉर्मल कॅन्डल झाली, मग ती डोजी असेल किंवा एखादी इन्व्हर्टेड हॅमर असेल किंवा एक नॉर्मल हॅमर असेल, इथं कोणत्या पण कलरची कॅन्डल असू द्या, काहीही मॅटर करत नाही. सेम इथं पण ही जी छोटी कॅन्डल झाली, कोणती पण कलरची असू द्या, इथे जी छोटी कॅन्डल झाली कोणती पण कलरची असू दे, काही मॅटर करत नाही. या कॅन्डलचं मेन मोटिव्ह काय असतो, पहिल्या कॅन्डलपेक्षा दुसरी कॅन्डल ही थोडी छोटी पाहिजे आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की बाबा इथं प्राइस थोडी थांबली. त्याच्यानंतर जी थर्ड जी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलनी फर्स्ट कॅन्डलला कमीत कमी पिअर्स केलं पाहिजे. पिअर्स केलं पाहिजे म्हणजे काय, 50% पेक्षा खाली येऊन कॅन्डलनी क्लोज केलं पाहिजे. हा, आता 50% पेक्षा खाली येऊन क्लोज केलं, कमीत कमी सांगतोय, पण इथं काय झालंय, पूर्णपणेच क्लोज केले, बरोबर ना. म्हणजे या कॅन्डलला पूर्णपणे खाऊन टाकले. मग ते आपल्यासाठी अजून चांगली गोष्ट आहे की बाबा सेलर्सनी काय केलं, बायर्सने पूर्णपणे खाऊन टाकलं. ओके, सिंपल. सो याला आपण म्हणतो इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार म्हणजे काय, सूर्य काय होतो, मावळतो. मग इथं काय म्हणणं असतं की इथून पुढे प्राइस खाली जाणार आहे. एक्झाम्पल आपण आता बघूया. आता एक्झाम्पल मध्ये आपण काय बघणार पहिल्यांदा, मॉर्निंग स्टार. ठीक आहे ना. मग मॉर्निंग स्टार मध्ये काय आहे, मी तुम्हाला काय सांगितलं की एक रेड कॅन्डल पाहिजे, पण आता इथं बघा मी काय सांगतो तुम्हाला, डाऊन ट्रेंड मध्ये ज्यावेळेस पहिली कॅन्डल रेड होईल चांगली हेल्दी, त्याच्यानंतर एक नॉर्मल कॅन्डल तयार होईल, त्याच्यानंतर ज्यावेळेस ग्रीन कॅन्डल तयार होईल, त्या थर्ड वाल्या ग्रीन कॅन्डलनी पहिल्यावाल्या ग्रीन कॅन्डलला कमीत कमी काय केलं पाहिजे, पिअर्स केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, कमीत कमी पिअर्स केलं पाहिजे. पण इथे काय केलं, कॅन्डल तर या पहिल्यावाल्या कॅन्डलच्या वरती येऊन क्लोज झाली, चांगली गोष्ट आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. जसं ही कॅन्डल क्लोज होईल, या कॅन्डलला आपण इथे एंट्री घ्यायची आणि याच्या अपोजिट साईडला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा. सिंपल. काय करायचं, याच्या अपोजिट साईडला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा. हा झाला आपला मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार मध्ये काय होतं, प्राइस आपली जसं सूर्य वर जातो तसे आपली प्राइस पण वर जाते. मग जेवढा आपला स्टॉप लॉस आहे त्याचा आपलं 1:2 पण घेऊ शकता आणि 1:1 पण घेऊ शकता. स्टार्टिंगला आपल्याला काय घ्यायचंय, 1:1 का, आपण बघता आता शिकतो, बरोबर आहे. सेकंड, हा आपला इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार साठी आपल्याला काय पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे. काय पाहिजे, अप ट्रेंड मध्ये चांगली ग्रीन कॅन्डल असताना त्यानंतर जर समजा एखादी छोटी मध्ये इथे जे आहे सेकंड वाली कॅन्डल, ठीक आहे ना, फर्स्ट वाली कॅन्डल आपली कशी आहे, चांगली ग्रीन कॅन्डल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल कशी झाली, एक नॉर्मल कॅन्डल तयार झाली. त्यानंतर जी थर्ड वाली जी कॅन्डल आहे ही कशी झाली आहे, फर्स्ट वाल्या कॅन्डलला पूर्णपणे काय केले, पिअर्स केले. काय केले, पूर्णपणे पिअर्स केले. पिअर्स केले म्हणजे काय, 50% पेक्षा खाली क्लोजिंग पाहिजे, तर इथे काय केले, पूर्णच क्लोजिंग केले, तर चांगली गोष्ट आहे. पूर्णपणे या बायर्सला खाऊन टाकले. मग ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण या कॅन्डलला एंट्री घेणार, याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावणार आणि त्या कॅन्डलला आपण मस्तपैकी त्याच्यानंतर रॅली करणार. ठीक आहे ना. स्वतः स्टॉप लॉस आणि एंट्री मध्ये जेवढे पॉईंट आहेत तेवढंच आपण इथे पण काय करायचं, 1:1 टार्गेट घ्यायचं. ठीक आहे ना. हे झाले मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टारचे पॅटर्न. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने आपले लेक्चर 3 मध्ये 5 प्रकारचे कॅन्डल होते. ठीक आहे. मग कोणकोणते कॅन्डल होते, ठीक आहे. आता आपण हे 5 ते 6 आपण फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितले. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायची गरज नाहीये. हेच कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण व्यवस्थित पद्धतीने एक्सपर्ट करायची गरज आहे. ठीक आहे. सो आपण कोणकोणते कॅन्डलस्टिक बघितली, हॅमर बघितली, इन्व्हर्टेड हॅमर बघितली, त्याच्यानंतर आपण डोजी बघितली, डोजी नंतर आपण इनसाइड बार कॅन्डल बघितली, त्याच्यानंतर आपण अँगल फिन कॅन्डल बघितली आणि मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार एवढे सगळे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितलं. आता हे जे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न असतील, या कॅन्डलस्टिक पॅटर्नला मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये आपण शोधणार आहोत. ठीक आहे. म्हणजे मी स्वतः तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधून दाखवणार आहे की जे काही मी तुम्हाला आता जे काही शिकवलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे की त्याला कुठे आपण एंट्री घेतली पाहिजे होती, कुठे आपण स्टॉप लॉस लावला पाहिजे होता आणि कुठे आपण त्याचं टार्गेट घेतलं पाहिजे होतं. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीचे रूल सगळे यूज करू. ठीक आहे. आता त्या व्हिडिओसाठी ज्यांनी कोणी आता जे फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर आले आहेत त्यांनी काय करा, पहिल्यांदा आपल्या जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जे काही नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सांगेल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन मध्ये येईल. त्याआधी आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे त्या इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करा, टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करा. आज पण आपण फक्त 4 पॉईंटचं स्टॉप लॉस देऊन आपण 1:2 टार्गेट हिट केलं होतं निफ्टीमध्ये. आज तारीख आहे 22 तारीख आहे आपली आज. ठीक आहे ना. 22 मार्च तारीख आहे. तुम्ही जर नंतर कधी व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही टेलिग्राम मध्ये कधी पण मागे जाऊन तुम्ही बघू शकता 22 तारखेला सिंपल मध्ये. त्याच्यावर माझे ट्रेड पण शेअर करत असतो. मी फक्त लॉजिक सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही डोळे झाकून त्याच्यावर एंट्री घ्यायची नाही, तुम्ही फक्त शिकण्याचा प्रयत्न करायचा की मी तिथे ट्रेड का सांगितलं, त्याच्यामध्ये लॉजिक काय असं. ठीक आहे. सो
काय काय करायचं मग, तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचे, जे की व्हिडिओच्या खाली दिलेलं असेल लिंक, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचे. आपलं इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवर तुम्हाला जाऊन क्लिक फॉलो करायचे. का, कारण की मी जो डेली माझे ट्रेड टाकण्याचा प्रयत्न करतो. सेकंड, तुम्हाला आपलं जे चॅनल आहे ते चॅनलला सबस्क्राईब करायचे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या. आणि ज्यांना कोणाला आवड असेल शिकण्याची पण त्यांना टाइम नसेल शिकण्यासाठी भेटत नसेल, तर त्यांना ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा. शेअर केल्याने काय होणार आहे, आपली फॅमिली वाढणार आहे आणि मला अजून चांगल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मोटिवेशन आहे. ठीक आहे, सो चलो बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता ती लाईव्ह एक्झाम्पल शोधू. चलो बाय बाय.